आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। सावकाश वाहनं हळू चालवा, कुळगाव बदलापूरचा पुढे लाडका खड्डा आहे, अशा आशयाचं बॅनर आज कुळगाव बदलापूर नगर परिषदेसमोर लावण्यात आलं होतं। बदलापूर शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत। या खड्ड्यांकडे पालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामार्फत लाडका खड्डा अशा आशयाचं बॅनर लावण्यात आलं होतं। लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा योजना राबवल्या जात आहेत, मात्र बदलापूरमध्ये त्याच समस्या डोकं वर काढतायत। त्यामुळे प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी लाडका खड्डा अशा आशयाचं बॅनर लावण्यात आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी सांगितलंय। मी आताच बोललो आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सध्या लाडका बहीण, लाडकी काका, लाडका भाऊ हे सगळ्या काही योजना चालू आहेत। पण सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असूनही या बदलापूर सारख्या शहरामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून त्याच समस्या नेहमी डोकं वर काढतात। आज बदलापूर ईस्टला असू द्या किंवा वेस्टला असू द्या, जे खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे त्याला बदलापूर नगरपालिकेचे अधिकारी हे कारणीभूत आहेत आणि त्या सगळ्या लोकांनी या पावसाळ्याच्या परिस्थितीमध्ये खड्डे पडतात याची पूर्वतयारीने घेतात, धृतराष्ट्राची भूमिका नेहमी घेतात आणि त्याच ठिकाणी का खड्डा पडतोय म्हणून नगरपालिकेच्या जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचा हा लाडका खड्डा आहे। इथं नगरपालिकेच्या दुबे हॉस्पिटलच्या समोर मी इथं उभा आहे, तुम्ही आपण इथं उभा आहे, हा खड्डा आहे आणि समोर जो फ्लायओव्हर आहे तिथं खड्डा आहे। म्हणजे लाडका खड्डा तिथंच खड्डे पडतात। पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर यांच्याकडे कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी नसते। त्या उद्देशानं या नगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडण्यासाठी एक छोटासा प्रयत्न आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मी केलेला आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।